ऑल राईट, देन शॅल वी स्टार्ट. बघा, यातला पहिला मुद्दा आहे फर्स्ट पार्ट. दोन पार्ट मध्ये आपण वी विल गो अहेड. पहिला पार्ट आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. सो पहिला पार्ट आहे त्याच्यामधला क्लॉजेस. काय पार्ट आहे? फर्स्ट पार्ट इज क्लॉजेस अँड देन विल गो फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. 3 प्रकारचे सेंटेन्सेस आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता हे सिंपल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स हे शिकण्याच्या अगोदर आपण we will start a small topic. It is very small actually, that is clauses. So what do you actually understand by this word clauses? Clause म्हणजे काय असतं बाबा? Clause is actually part of a sentence, but this clause has at least one subject and one verb part, that is called as predicate, or we call it as predicate. So in simple language, एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असेल तर त्याला आपण क्लॉज म्हणू शकतो. आता बघा, फॉर एक्झाम्पल क्लॉज याच्यामध्ये काय असतं? वन सब्जेक्ट असतो अँड वन वर्ब असतं. एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असेल तर त्या पार्टला आपण क्लॉज म्हणू शकतो. मग त्या वाक्यात एक क्लॉज असेल तर ते सेंटेन्सेस आहे ऑफकोर्स. सो वी मे नॉट से क्लॉज ऍट सेंटेन्स. क्लॉज हा सेंटेन्सचा पार्ट आहे, बट क्लॉज मे नॉट बी द फुल सेंटेन्स. म्हणजे जर डिपेंडंट क्लॉज असेल, म्हणजे दुसऱ्या वाक्यातील दुसऱ्या इतर पार्टवर अवलंबून त्याचा जर अर्थ असेल तर त्याला सेंटेन्स म्हणता येणार नाही. मात्र जर इंडिपेंडंट क्लॉज असेल, क्लॉज म्हणजे काय? क्लॉज म्हणजे एक वाक्यांश, पार्ट ऑफ सेंटेन्स, वाक्याचा अंश आहे तो. ते पूर्ण वाक्य हे असू शकतं, मग त्याला क्लॉज कसं काय म्हणायचं? दॅट इज सेंटेन्स. आणि इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे सिंपल सेंटेन्स. आताच लक्षात ठेवा, पुढे आपण शिकणार आहोत. सो हे क्लॉजेस जे आहेत हे 2 प्रकारचे आहेत. एक आहे इंडिपेंडंट क्लॉज आणि एक आहे डिपेंडंट क्लॉज. आता बघा, फॉर एक्झाम्पल या क्लॉजचं एखादं वाक्य आपण बघू. बघा, आता बघा, फॉर एक्झाम्पल वी ऑल मस्ट अटेंड today's lecture to know or to study the clauses. We all must attend today's lecture to study the clauses. आता बघा, हे वी ऑल काय आला? सब्जेक्ट आला. मस्ट अटेंड हा वर्बचा पार्ट आला. टुडेज लेक्चर टाइम फ्रेज आहे. टू स्टडी क्लॉजेस. आता हे या ठिकाणी क्लॉज नाहीच आहे. टू स्टडी इन्फिनिटिव्ह आलं. या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वर्ब असताना आपण म्हणलो असतो दुसरं क्लॉज आहे. क्लॉज म्हणजे वाक्याचा असा भाग ज्या ठिकाणी एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असतं, त्यालाच क्लॉज असं म्हणायचं. गेटिंग माय पॉइंट? सो हे ऍक्च्युअली इंडिपेंडंट क्लॉज झालं. म्हणजे काय? हे वाक्य वाचल्यास
त्याचा अर्थ आपल्याला क्लिअरली समजतो, स्पष्ट समजतो. हे वाक्य, या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला दुसरा कोणताही पार्ट वाचणं गरजेचं नाही किंवा दुसरा कोणताही पार्ट माहिती असणं गरजेचं नाही. बट इफ यू स्टडी द नेक्स्ट सेंटेन्स, बघा, आय थॉट, पुढचं वाक्य बघा, आय थॉट what गव्हाणे सर says is irrelevant. ठीक आहे. आय थॉट सब्जेक्ट आला, वर्ब आलं, म्हणजे हा एक क्लॉज झाला. व्हॉट बघा, व्हॉट गव्हाणे सर सेज इज इररिलेव्हंट. बघा आता आय थॉट जर याचा इंडिपेंडेंटली विचार केला, आय थॉट मी विचार केला, लक्ष द्या. आता इथं ही एक कॉन्सेप्ट आहे, खूप चांगली कॉन्सेप्ट आहे. दिस इज व्हेरी ब्युटिफुल कॉन्सेप्ट. काय म्हणताय, आय थॉट मी विचार केला. आता समजा इथं आपण फुल स्टॉप दिला, बघा आता इकडे बघा, आय थॉट आणि इथं फुल स्टॉप दिला आपण. तर आय थॉटचा अर्थ काय रे, काय झाला आय थॉटचा अर्थ? व्हॉट इज द मिनिंग ऑफ आय थॉट, सांगा. आय थॉट म्हणजे काय? कोण लोक कोणतरी, somebody please speak. हा लवकर. मी विचार केला. सो मी विचार केला, एवढा वाक्य क्लिअर आहे की नाही, एवढा भाग क्लिअर आहे की नाही? मी विचार केला. आता याच वाक्याचा आपण अभ्यास करून वी विल स्टडी द नाउन क्लॉज. याच वाक्याचा विचार करून आपण नाउन क्लॉज क्लिअर करू. बघा, मी विचार केला, हे इंडिपेंडंट याचा अर्थ निघू शकतो. मी विचार केला. सो समजा एखाद्याने विचारलं, डिड यू थिंक? येस, आय थॉट, मी विचार केला. आता बघा, व्हॉट गव्हाणे सर सेज इज इररिलेव्हंट. व्हॉट गव्हाणे सर सेज इज इररिलेव्हंट. बघा, व्हॉट गव्हाणे सर सेज इज, आता बघा व्हॉट काय झालंय, व्हॉट एक कनेक्टिव्ह आहे. आता बघा, गव्हाणे सर सेज इज इररिलेव्हंट, काय समजलं? गव्हाणे सर म्हणतात इररिलेव्हंट आहे. बघा, गव्हाणे सर म्हणतात ते, बघा, गव्हाणे सर सेज हे इररिलेव्हंट आहे. गव्हाणे सर म्हणतात ते इररिलेव्हंट आहे. आय थॉट, मी विचार केला, व्हॉट गव्हाणे सर सेज इज इररिलेव्हंट. या ठिकाणी बघा, सो गव्हाणे सर सेज इज इररिलेव्हंट. सो याला हे पूर्ण होण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी वाक्याची गरज लागते, आणि ते वाक्य आहे आय थॉट, मी विचार केला की व्हॉट गव्हाणे सर सेज इज इररिलेव्हंट. एकच सेकंड ना, एक सेकंड, मला एक कॉल येतोय. येस, आय एम बॅक. वेट अ मोमेंट. बस एक मिनिट, थोडस क्रिटिकॅलिटी आहे.
So we'll take this example to understand noun clause. Dependent clause बघा. सपोज शी वर्क एक सेंटेन्स बघा. शी वर्क हार्ड. शी वर्क हार्ड so that she will pass the exam. She worked hard so that she will pass the exam. इथं बघा हे वाक्य बघा. शी वर्क हार्ड. इथं समजा आपण फुल स्टॉप दिला. समजा आपण या ठिकाणी फुल स्टॉप दिला. शी वर्क हार्ड या ठिकाणी आपण जर फुल स्टॉप दिला तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो की तिनं हार्ड वर्क केलं. सो टू अंडरस्टँड दिस सेंटेन्स we need not have the support of any other sentence. परंतु इथं बघा so that she will pass the exam. So that she will pass the exam. So that जेणेकरून ती एक्झाम पास होईल. अर्थ क्लिअर झाला नाही. जेणेकरून म्हणजे काय? काय करून ते सांगा. सो this part can be called as independent clause, whereas this part can be called as dependent clause. बघा हे क्लॉज का आहे? इथं काय आहे? सब्जेक्ट आहे आणि हा वर्ब पार्ट आहे. दिस इज सब्जेक्ट अँड दिस इज वर्ब पार्ट. सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, याचा अर्थ क्लॉज आहे. बट इफ we want to know whether this is independent clause, this is independent clause or dependent clause, हे विचार केल्यास हा आपला डिपेंडंट क्लॉज दिसेल. whereas या क्लॉजचा विचार केल्यास she worked hard या क्लॉजचा, या वाक्याचा, या वाक्यांशाचा विचार केल्यास why do we call it as clause? याला आपण क्लॉज का म्हणतो? Because it has got subject and verb. It has got subject and verb. त्याच्यामुळे हा काय झाला? हे पूर्ण एक सेंटेन्स झालं. लक्षात घ्या. दिस होल पार्ट इज अ सेंटेन्स. हे एक सेंटेन्स झालं. आता या सेंटेन्स मध्ये दोन क्लॉजेस आहेत. आता क्लॉज म्हणजे दुसरं काही नाही तर क्लॉज म्हणजे वाक्याचा असा पार्ट ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असतो. एवढं समजून घ्या. एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असेल तर त्याला आपण क्लॉज म्हणतो. क्लॉजचे डिपेंडंट किंवा इंडिपेंडंट या प्रकारे एक क्लासिफिकेशन आहे. एक इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे हा देखील इंडिपेंडंट क्लॉज आहे. बट डिपेंडंट म्हणल्यास कोणता घेता येईल आपल्याला? हा डिपेंडंट क्लॉज आहे आणि हा इंडिपेंडंट क्लॉज आहे. हा टाईप. ठीक आहे. हा आहे इंडिपेंडंट, हा आहे डिपेंडंट क्लॉज. डिपेंडंट क्लॉज हा इंडिपेंडंट क्लॉजवर अवलंबून असतो. टू ड्रॉ द प्रॉपर मिनिंग ऑफ डिपेंडंट क्लॉज वी हॅव टू टेक हेल्प ऑफ इंडिपेंडंट क्लॉज ऑफ द सेम सेंटेन्स. सो मला असं वाटतं तुम्हाला डिपेंडंट क्लॉज आणि इंडिपेंडंट क्लॉज क्लिअर झाला असेल. इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे काय? त्या क्लॉज तेवढा जो पार्ट आहे त्याचा अर्थ पूर्णपणे स्वतःमध्ये समाविष्ट असतो. परंतु हा पार्ट बघा. सो दॅट शी विल पास द एक्झाम. सो दॅट हे पूर्ण भाग जर बघितला सो दॅट शी विल पास द एक्झाम, हे मात्र सपोज पाठीमागच्या वाक्यात व्हॉट गव्हाणे सर सेड, जे गव्हाणे सर म्हणतात, जे याचा अर्थ जेला तिकडे जरी बघितलं तुम्ही इज इरिलेव्हंट. जे गव्हाणे सर म्हणतात ते इरिलेव्हंट आहे. जे गव्हाणे सर म्हणतात ते इरिलेव्हंट आहे. याचा अर्थ ते अर्ध वाटत होतं आपल्याला. म्हणून आय थॉट असा मी विचार केला. त्याचा आपल्याला हेल्प घ्यावी लागली.
त्या अर्थानं तिथं पहिला पार्ट हा इंडिपेंडंट क्लॉज होता, दुसरा पार्ट हा डिपेंडंट क्लॉज होता. गॉट इट? सो these आर द टू क्लासेस. पहिला डिपेंडंट आणि दुसरा इंडिपेंडंट असे दोन क्लासेस आहेत कोणाचे? क्लॉजेसचे. आता पुढचं क्लासिफिकेशन क्लॉजेसचं काय? फर्दर क्लॉजेस कॅन अगेन बी डिवायडेड इंटू 3 क्लासेस. कोणते कोणते? त्यातला फर्स्ट आहे नाउन क्लॉज, सेकंड आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि थर्ड आहे ऍडवर्ब क्लॉज. आता तिघांचा एकत्रित अभ्यास केल्यास तुम्हाला समजेल की बापरे एवढं सोपं आहे. बघा नावामध्येच क्लिअर आहे. क्लॉजचा तो पार्ट जो त्या वाक्यामध्ये नाउन म्हणून आलेला आहे. नाउन म्हणजे काय? नाउन और प्रोनाउनचं काम करतो, त्याला म्हणायचं नाउन क्लॉज. आता कसं काम करतो आपण याचे एक्झाम्पल्स बघू. बघा ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा असा क्लॉज आहे वाक्यामधील जो त्या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्हचं काम करतो. इट टेल्स some extra information about the subject or noun in that particular sentence. That can be called as adjective clause. आणि adverb clause हे काय करतं? वर्ब विषयी एक्स्ट्रा माहिती सांगतं. That can be called as adverb clause. बर, मला असं वाटतं इथपर्यंत लिहून घ्या. हे क्लॉजेसचं क्लासिफिकेशन आहे. इंडिपेंडंट क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज हे एक प्रकारचं क्लासिफिकेशन आहे. दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन काय? नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज. ठीक आहे. आणि आफ्टर दिस वी विल स्टार्ट विथ नाउन क्लॉज, देन ऍडजेक्टिव्ह क्लॉज अँड देन ऍडवर्ब क्लॉज. एवढं लिहून घ्या. प्लीज राईट दिस. Now we will start with noun clause. बघा नाउन क्लॉज हा असा सब क्लॉज आहे. बघा इंडिपेंडंट क्लॉजला आपण मेन क्लॉज देखील म्हणतो बरं का. मेन भाग, वाक्याचा मेन भाग आणि वाक्याचा सब क्लॉज म्हणजे काय? डिपेंडंट क्लॉज. मेन क्लॉज हा इंडिपेंडंट क्लॉज असतो. फॉर एक्झाम्पल बघा, आय नो what you are going to tell. सपोज हे वाक्य मला माहिती आहे. काय माहिती आहे? मला माहित आहे. आय नो. बघा मला माहित आहे. अरे काय माहित आहे सांग, ते नाव सांग. म्हणजे सो आय नो च्या पुढं काय पार्ट येतोय? काहीतरी नाव. आय नो काय माहिती आहे. सो व्हॉट यू नो. सो टेल मी द नेम ऑफ दॅट. सो हे एक्सपेक्ट काय करतंय? ट्राय टू अंडरस्टँड. इथं हा एक पार्ट आहे आणि हा दुसरा पार्ट आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट आला, वर्ब आला. इथं काय आलं? सब्जेक्ट आला आणि हा वर्ब पार्ट आला. ठीक आहे. व्हॉट यू आर गोइंग टू टेल. सो हा पूर्ण वर्ब पार्ट आला. सो सब्जेक्ट वर्ब आहे, क्लॉज आहे. सब्जेक्ट वर्ब आहे, क्लॉज आहे. जनरली नाउन क्लॉजेस म्हणजे काहीतरी नाव. व्हॉट इज द एक्सपेक्टेड पार्ट इज नाउन. काहीतरी नाव. आय नो, व्हॉट यू नो काय माहितीये. टेल मी द नेम ऑफ दॅट. हे नाव काहीतरी एक्सपेक्ट करते. आता त्या नावाच्या ठिकाणी जर वाक्याचा भाग आला असेल तर याचा अर्थ काय? तो क्लॉज जो आहे दॅट क्लॉज इज अ नाउन क्लॉज. कारण काहीतरी नाउन एक्सपेक्टेड आहे या वाक्यामध्ये. आय नो, व्हॉट यू नो. आय नो समथिंग. दॅट समथिंग इज अ नाउन. आय नो. आणि ह्याचा हा एक फॉर्म्युला पण आहे तुमच्या त्या चौसाळकरांच्या बुक मध्ये पण दिलेला आहे. मी तुम्हाला दाखवलेलं A to Z.
सो समथिंग, आय नो समथिंग, मला काहीतरी माहिती, म्हणजे काय, दॅट इज नाउन पार्ट, ते काहीतरी नाव आहे. काय नाव आहे? त्या नावाच्या ठिकाणी जर एखादा क्लॉज आला असेल तर तो नावाचं काम करतो, त्याच्या त्या क्वेश्चनच्या, त्या सेंटेन्सच्या नाउनचं काम करतोय, म्हणून याला म्हणायचं नाउन क्लॉज. काय म्हणायचं? तो फर्स्ट टाईप काय आहे? नाउन क्लॉज. सो इफ क्लॉज प्लेज द रोल ऑफ नाउन, जर क्लॉज द नाउनचा रोल प्ले केला सो दॅट कॅन बी कॉल्ड एज नाउन क्लॉज. सपोज मगाच वाक्य आपण घेतलं होतं, काय वाक्य होतं रे मगाचं? काय वाक्य होतं? गव्हाणे सरांचं वाक्य काय होतं? व्हॉट वॉज दॅट सेंटेन्स? असं होतं का? आय नो, आय नोच होतं का? आय थॉट. अच्छा, ओके, फाईन. हा, आय थॉट. बघा, आय थॉट, मी विचार केला. काय विचार केला? आय थॉट. काय विचार केला? तर आय थॉट समथिंग, म्हणजे काहीतरी नाऊन आहे. तर नाऊनच्या ठिकाणी बघा काय, व्हॉट, सॉरी, गव्हाणे सर सेज इज इरिलेव्हंट. मी विचार केला, काय जे गव्हाणे सर जे बोलतात ना ते इरिलेव्हंट आहे, असा मी विचार केला. काहीतरी वेगळंच काहीतरी सांगतायत असं सपोज गव्हाणे सर असतील किंवा कोणी असेल. डोंट टेक इट पर्सनली, फाईन. आय थॉट, जस्ट आय टूक इट एज एन एक्झाम्पल. आय थॉट, मी विचार केला. काय विचार केला सांगा ना? काय विचार केला ते नाव सांगा मला. सो आय थॉट समथिंग, समथिंग सुट्स हिअर, समथिंग फिट्स हिअर. सो या ठिकाणी देखील नाम म्हणून ह्या वाक्याचा भाग आला. मग वाक्य आहे का हे तुमचं क्लॉज आहे का? डज दिस पार्ट क्वालिफाईज ऍज अ क्लॉज? बघा, गव्हाणे सर सब्जेक्ट आहे, सेज हे काय आहे? सेज इज हा वर्बचा पार्ट आहे. गव्हाणे सर सेज, सब्जेक्ट प्लस वर्ब आलं, हे सब्जेक्ट प्लस वर्ब आहे. जनरली व्हॉट, विच, दॅट यासारखे कनेक्टिव्ह, यासारखे कंजंक्शन्स तुमच्या नाउन क्लॉजला जोडणारे असतात. ठीक आहे. सो आपण एक्झाम्पल ज्यावेळेस बघू त्यावेळेस यू विल बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट these sentences are. I will have some more examples from your book again. See, one more sentence I got here. He expects that he will get a prize. One more sentence I have here with me. He expects. That न जोडलं बघा, that is a connective. That काय? He will get prize, get a prize. He will get a prize. He expects. तो अपेक्षा करतोय. काय? काय सांगा? काय अपेक्षा करतोय त्याचं नाव सांगा. सो नाव सांगा, काय अपेक्षा करतोय? व्हॉट ही एक्सपेक्ट्स इज समथिंग. ही एक्सपेक्ट समथिंग. सो समथिंग सूट्स, टेस्ट क्वालिफाय झाली. दुसरी गोष्ट काय? ही काय एक्सपेक्ट करतो ते नाव सांगा, आणि त्या नावाच्या ठिकाणी क्लॉज आल्यामुळं त्याला आपण नाउन क्लॉज म्हणतो. एवढं सोपं आहे. नाउन क्लॉज म्हणजे काय? वाक्याचा, सेंटेन्सचा तो क्लॉज, सेंटेन्सचा तो क्लॉज, जो क्लॉज त्या वाक्याचं नाउन म्हणून आलेला आहे. सो या वाक्याचा नाउन म्हणून हा पार्ट रोल प्ले करतो, बट इट इज अ क्लॉज. त्याच्यामुळे याला नाउन क्लॉज असं म्हणायचं. क्लॉज का आहे? तर इथं सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे. सब्जेक्ट पार्ट आहे, वर्ब पार्ट आहे. सो इट क्वालिफाईज ऍज अ क्लॉज. हा देखील एक क्लॉज आहे, हा देखील एक क्लॉज आहे.
ही एक्सपेक्ट, तो अपेक्षा करतो काय, की दॅट ही विल गेट अ प्राइज, दॅट ही विल गेट अ प्राइज. तर याचा विचार केल्यास हे दॅट ही विल गेट अ प्राइज, तर याचा अर्थ काही समजत नाही. फाईन. बट ही एक्सपेक्ट, तो याला तो अपेक्षा करतो, सो कॅन बी अंडरस्टूड. बट हा पार्ट या सेंटेन्सचा नाउन म्हणून रोल प्ले करतो. दॅट्स वाय इट इज अ नाउन क्लॉज. कॅन आय फाइंड सम एक्झाम्पल्स ऑफ नाउन क्लॉज? लेट अस सी. बघा, वी नो दॅट ही इज नॉट सिन्सिअर इन हिज इंडस्ट्री. बघा वाक्य बघा. वी नो किंवा वाक्य बदलू आपण इंडस्ट्रीच्या ऐवजी. वी नो दॅट ही इज अ सिन्सिअर स्टुडंट. वी नो दॅट ही इज अ सिन्सिअर. वी नो समथिंग. आम्हाला काहीतरी माहित आहे. तो काय माहित आहे, तर दॅट ही इज अ सिन्सिअर स्टुडंट. तो एक सिन्सिअर विद्यार्थी आहे हे माहिती आहे. म्हणजे काय, आम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे, तर काय माहिती आहे ते एक नाम आहे. ते एक नाम आहे, नाऊन आहे. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल वी नो हिम असं आलं, आम्हाला तो माहित आहे. आता वी नो हिम, हिमच्या ऐवजी काय आलं इथं, वी नो दॅट ही इज. ट्राय टू अंडरस्टँड. वी नो हिम असं असतं तरी आपला वाक्य पूर्ण झालं असतं. म्हणून त्या हिम या नावाच्या ठिकाणी दुसरा काहीतरी पार्ट आलेला आहे, आणि दिस पार्ट क्वालिफाईज ऍज अ क्लॉज. आणि हा क्लॉज जो आहे, काय आहे, काय माहिती, काय म्हणते, काय माहिती आहे ते सांगा. सो ते इन्फॉर्मेशन, that required information can be called as a noun. So there may be noun or pronoun. For example, we know Mr. Bhaskar. We know Mr. Amit. समजलं? So we know Mr. Amit हे of course noun आहे. पण नावाच्या ऐवजी इथं वाक्यांश आलेला आहे आणि याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब पार्ट आहे. इट क्वालिफाईज ॲज अ क्लॉज, आणि हा क्लॉज नाउनच्या ठिकाणी आलेला आहे, म्हणून याला नाउन क्लॉज असं म्हणायचं. फाईन. सो आय विल टेल वन मोर एक्झाम्पल, आणि या ठिकाणी तुम्ही मला सांगा नाउन क्लॉज कोणतं येते. वन सेकंड. बघा, तो जरुरी नाही, लक्षात घ्या, जरुरी नाही या ठिकाणी दोन वाक्य सेपरेट असतील, दोन क्लॉज सेपरेट असतील. ठीक आहे. सपोज बघा वाक्य बघा कसं येते. व्हॉट ही सेड, बघा वाक्य, व्हॉट ही सेड वॉज ट्रू. व्हॉट ही सेड वॉज ट्रू या वाक्यातील नाउन क्लॉज कोणते ते मला सांगा. एक वर्ड लक्षात घ्या, नाउन क्लॉज साठी समथिंग हा वर्ड ठेवायचा, आणि समथिंग या वर्डच्या ठिकाणी जो काही क्लॉज आलेला आहे दॅट इज नाउन क्लॉज. सांगा कोणता पार्ट याचा, लक्षात आहे. नाउन क्लॉज जनरली कनेक्टिव्ह जोडलेलं असतं. कनेक्टिव्ह न व्हॉट ही सेड हा पार्ट अगोदर घेतला मुद्दाम मी. सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. सो समथिंग वॉज ट्रू, एकच सेंटेन्स आहे, एकच सेंटेन्स आहे, समजून घ्या. इथं दोन क्लॉजेस सेपरेट नाही आले, कारण का वॉज ट्रू इथं सब्जेक्टच नाहीये. सो हेच सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे, तुम्हाला शिकवलेलं आहे. सो दिस पार्ट ऍक्ट ऍज सब्जेक्ट. हा स्वतःच एक सब्जेक्ट म्हणून ऍक्ट करतोय. आणि इथं आपण जर म्हणलं समथिंग वॉज ट्रू, समथिंग सम नाउन आहे, आणि नाउन सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. सो त्याचा परत मग मायक्रो क्लासिफिकेशन आहे, नेक्स्ट लेवलचं क्लासिफिकेशन आहे.
noun clause as subject of this verb. या वर्बचा सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी नाउन क्लॉज आलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी याला नाउन क्लॉज आहे. दिस युअर नाउन क्लॉज. Okay, one more sentence, last sentence we'll see here and we'll go ahead. बघा वाक्य बघा, सोपं आहे. टेल मी वेअर मिस्टर रमेश वेंट. वेअर मिस्टर रमेश वेंट. सांगा आता यातला नाउन पार्ट कोणता आहे? टेल मी नाउन क्लॉज सांगा लवकर. Where Mr. फॉर Ramesh एक्झाम्पल बघा, went. येस, समजा आणखीन हेच वाक्य मी बोललो. टेल मी विच इज noun clause. Which is noun clause? Where Mr. Ramesh went. Correct आहे. आता इथं टेल मी which acts as connective as well as subject. इथं सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे. सो टेल मी which is noun clause. या ठिकाणी हा पार्ट जो आहे, व्हेरी गुड, हे करेक्ट होतं. अँड दिस इज नाउन क्लॉज. प्लीज राईट दिस डाऊन. एवढं लिहून घ्या. अँड देन विल गो अहेड विथ द नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट क्लासिफिकेशन, दॅट इज ऍडजेक्टिव्ह क्लॉज. एवढं लिहून घ्या. अरे फाईन, काय तर नाही. बघा लिहून घ्या. लिहित मी सांगतो परत एकदा. सो दिस ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्लासिफाईज नाउन ऑर प्रोनाउन ऑफ अ प्रिन्सिपल क्लॉज. मुख्य वाक्यातील मेन क्लॉज मधील जे काही नाउन किंवा प्रोनाउन असतं, हे काय करतं, हा क्लॉज सांगतो. इफ यू सी दिस सेंटेन्स, द चेअर विच हॅज अ ब्रोकन लेग इज माइन. द चेअर इज माइन. द चेअर इज माइन हे प्रिन्सिपल क्लॉज आहे. या प्रिन्सिपल क्लॉज मधील चेअरचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, चेअर बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या विच हॅज अ ब्रोकन लेग या पार्टनं सांगितलं, आणि हा पार्ट क्लॉज आहे. म्हणून this is your adjective clause. The boy whom you saw at the bus stop means the boy was my friend. या वाक्यामधील बॉय ला क्वालिफाय केलं किंवा बॉय विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलं. दॅट्स वाय दिस पार्ट इज ऍडजेक्टिव्ह. आणि हे जे ऍडजेक्टिव्ह आहे हा इट सेल्फ इज अ क्लॉज. दॅट्स वाय अगेन दिस इज ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कॅन यू रीड द वर्ड विच इज ऍट फिफ्थ पोझिशन? द वर्ड विषय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलं. दॅट्स वाय ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ब्रिंग द बुक, ते बुक आण. सो दॅट इज मार्क विथ ब्ल्यू पेजेस. ज्याला ब्ल्यू पेजेसनं मार्क केलेलं आहे. सो बुक विषय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलं. सो दिस पार्ट कॅन अगेन बी कॉल्ड एज युअर ऍडजेक्टिव्ह क्लॉज. सो क्लॉज का आहे? सब्जेक्ट आणि वर्ब पार्ट याच्यामध्ये आहे. That's why this portion qualifies as a clause, and this clause is nothing but adjective of this book. Got it? लिहून झालं सगळ्यांचं? Yes, sir. No. Recording first. Now the third part that we'll study is adverb clause. ऍडवर्ब क्लॉज काय करतात? हे एखाद्या वर्ब विषयी किंवा ऍडजेक्टिव्ह विषयी किंवा ऍडवर्ब विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतात. किंवा इन ग्रामॅटिकल concept we can say, where is my pen? Yes. In grammatical concept, what we can say, this adverb clause qualifies verb, adjective or adverb.
वर्ब, ऍडवर्ब और ऍडजेक्टिव्ह याला क्वालिफाय करतं, याच्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ऍडवर्ब क्लॉज. म्हणजे ते ऍडवर्बचं काम करतं म्हणून त्याला ऍडवर्ब क्लॉज असं म्हणतात. फाईन. सो दॅट इज युअर ऍडवर्ब क्लॉज. सो याचं थोडक्यात काय होईल? इट क्वालिफाईज व्हॉट? वर्ब, adjective or adverb. Got it? So let us see first. बघा काय म्हणते? शेप the steel, shape the steel while it is hot. Shape the steel while it is hot. काय म्हणते? आकार द्या. शेप द स्टील हे तुमचं मेन क्लॉज आहे. याच्यामधला हा काय? दिस इज वर्ब पार्ट आहे. आणि या वर्बला वर्ब विषयी एक्स्ट्रा माहिती काय आहे? जेव्हा ते गरम आहे तेव्हा त्याला शेप द्या, आकार द्या. ज्यावेळेला ते गरम आहे त्यावेळेला त्याला आकार द्या. शेपला क्वालिफाय करते. दॅट्स वाय इट इज ऍडवर्ब क्लॉज. शेप विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलं. कधी शेप करायचं? शेप कधी द्यायचा? जेव्हा ते गरम आहे तेव्हाच शेप द्यायचा. शेपला क्वालिफाय केलं तेव्हा शेपचं काय केलं त्यानं? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलं शेप विषयी. कधी शेप द्यायचा त्याला? तर जेव्हा ते गरम आहे. सो शेप द स्टील हे प्रिन्सिपल क्लॉज आहे. फाईन. सो डू आय गेट some more examples? बघा ओके. बघा यू कॅन स्टे. बघा यू कॅन स्टे वेअर यू आर. काय सांगितलं इथं मला सांगा? तुम्ही थांबू शकता पण कुठं? ज्या ठिकाणी तुम्ही आहात. यू कॅन स्टे तिथंच थांबा. यू कॅन स्टे वेअर यू आर. जिथं तुम्ही आहात तिथंच तुम्ही थांबा. सो स्टेला क्वालिफाय केलं. दॅट्स वाय दिस इज अगेन युअर adverb clause. So can we go ahead with another type of adverb clause which qualifies the adjective? We will see. बघा he is wiser than I thought. बघा पुढचं वाक्य बघा. he is wiser than I thought.
मग काय वाक्याचा अर्थ दिसतोय तुम्हाला इथं? व्हॉट कॅन यू सी हिअर? ही इज वायझर देन आय थॉट. काय सांगते बघा, हे काय आहे? हे कशाला क्वालिफाय करते? वायझर हे ऍडजेक्टिव्ह आहे, सॉरी. सो वायझरला इज वायझर दॅन आय थॉट. सो वायझरला क्वालिफाय कोण करते? दॅन आय थॉट. आणि आय थॉट हे काय आहे? इज वायझर. तो हुशार आहे, तो जास्त हुशार आहे, जास्त समजदार आहे. किती समजदार आहे? दॅन आय थॉट. मी समजतो त्यापेक्षा जास्त. बघा, या वायझरला क्वालिफाय कोण करतंय? मी विचार केला त्यापेक्षा तो जास्त हुशार आहे. फाईन. सो आय थॉट, आय हा सब्जेक्ट आहे, थॉट हा वर्ब आहे. हा पार्ट एक क्लॉज म्हणून क्वालिफाय करतो आणि वायझर विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो. दॅट्स वाय ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आणि सॉरी, दॅट्स वाय ऍडवर्ब क्लॉज. हे वायझर हे काय आहे? हे ऍडजेक्टिव्ह आहे. या ऍडजेक्टिव्ह विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय. किंवा in grammatical concept, what we can say is, so this part qualifies this adjective, that's why this can be called as adverb clause. Then एक आणखीन पुढचं एक्झाम्पल बघू आपण. He ran so fast that I could not overtake him. बघा, he ran so fast, he ran so fast that I could not overtake him. इथे बघा, he ran, तो पळाला. कसा पळाला? so fast. हे स्वतःच एक ऍडवर्ब आहे. आणि या ऍडवर्बला क्वालिफाय कोण करतंय? दॅट आय कुड नॉट. बघा, किती फास्ट? एवढा फास्ट पळाला की मी त्याला ओव्हरटेक करू शकलो नाही. सो फास्टच्या विषयी, किती फास्ट? तर एवढा फास्ट की मी त्याला ओव्हरटेक करू शकलो नाही. या फास्टला क्वालिफाय कोणी केलं? या पार्टनं केलं. आणि हा पार्ट काय आहे? एक क्लॉज आहे, बिकॉज इट हॅज गॉट इट्स सब्जेक्ट ऍज वेल ऍज वर्ब पार्ट. त्यामुळे ते एक क्लॉज म्हणून क्वालिफाय करते. दॅट्स वाय या ऍडवर्बला क्वालिफाय करणारा हा पुढचा ऍडवर्ब आहे. दॅट्स वाय इट कॅन बी कॉल्ड ऍज ऍडवर्ब क्लॉज. दिस क्वालिफाइज ऍज ऍडवर्ब क्लॉज. याला हे सपोर्ट करते, याच्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगते. त्यामुळे तो काय झाला? ऍडवर्ब क्लॉज झाला. एवढं व्यवस्थित लिहून घ्या. अँड देन वी विल हॅव अ सिम्पल टेस्ट. Okay, I'll give you not more than 3 sentences and please tell me. Okay. Noun clause, adjective clause and adverb clause. Fine. I'll tell you only 3 sentences and त्याचे मला क्लॉज सांगा कोणते. कलेक्ट द इन्फॉर्मेशन. बघा, कलेक्ट. So this is your test. Collect the information from wherever you want. Collect the information from wherever you want. सांगा.
ओके, तुम्हाला अंडरलाईन करू का? फ्रॉम वेर एव्हर यू वॉन्ट, हा कोणता क्लॉज आहे सांगा. फ्रॉम हे कनेक्टिव्ह आहे. सब्जेक्ट आला, वर्ब आला. सांगा. adverb plus आ adverb plus कोणतं क्लॉज आहे? adverb plus का बरं? का? कारण information आ इन्फॉर्मेशनला क्वालिफाय करते. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. द ते रिपीट झालं, ठीक आहे. What Reshma said, what Reshma said made him cry. What Reshma said made बघू आपण, his friend cry. What Reshma said made his friend cry. तो यातला कोणता पार्ट शोधायचं तुम्हाला ओळखायचा आहे? तो व्हॉट रेस्पॉन्स सेड. हा, कम ऑन, व्हेरी गुड. कोणता? नाउन क्लॉज. का बरं? समथिंग मेड हिज फ्रेंड क्राय. गॉट इट? तो फ्रेंड्स मला काय अडचण नाही. मेड हिज फ्रेंड्स क्राय, कारण का त्याने काहीतरी बॅड न्यूज सांगितली असेल, बरोबर. द बॉय, बघा आता वाक्य बघा. द बॉय हू इज इन ब्ल्यू शर्ट इज माय नेबर. सांगा. adjective कोणतं? Adjective clause. adjective सांगितलं अगोदरच कोणता ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. कारण का द बॉय हू इज इन ब्ल्यू शर्ट, हू सब्जेक्ट आहे, इज है ना. सो दिस पार्ट, हा पार्ट मेन वाक्य काय बघा. द बॉय इज माय नेबर. सो हू इज इन ब्ल्यू शर्ट, दिस इज युअर ऍडजेक्टिव्ह क्लॉज. गॉट इट? याच्यात तुम्हाला ऍटलिस्ट यू are able to understand whether the clause is noun clause, adverb clause or adjective clause. Got it? समजलं का? Yes or no? yes sir. So please write this down and we will have pause today. So this ends our clauses part. आता पुढचा पार्ट आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. ऑफ कोर्स टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. कोणते टाइप्स ऑफ सेंटेन्स आहेत? सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स अँड मिक्स्ड सेंटेन्स. 4 टाइप्स आहेत. त्यातलं पहिलं तर झाल्यासारखं समजा सिंपल सेंटेन्स, दॅट इज इंडिपेंडंट क्लॉज असतं ते, त्याला आपण सिंपल सेंटेन्स असं म्हणतो. सिंगल सेंटेन्स असतं, दॅट इज कॉल्ड ॲज सिंपल सेंटेन्स. कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आणि मिक्स आपण शिकू. तर एवढं लिहून घ्या. प्लीज राईट दिस डाऊन. फाईन, हे लिहून तर घ्या. अँड विल पॉज टुडे सेशन हिअर. नेक्स्ट पार्ट जो ट्रान्सफॉर्मेशनचा आहे तो एक दिवस घेऊ अँड दॅट विल बी एंड टू द सिंथेसिस अँड क्लॉजेस पार्ट. एवढा पार्ट व्यवस्थित समजला का? येस ऑर नो? समजला का क्लॉजेस? बऱ्यापैकी तुमचं बर्डन कमी झालं असेल क्लॉजेसचं. गॉट इट. ठीक आहे, ठीक आहे. प्लीज राईट दिस डाऊन.